PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का, हा तर खरा मोठा प्रश्न आहे। आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत, वंचित आहेत, अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं। जी लोक आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत, त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा, त्यांना प्रश्न विचारायचा। की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का, हा तर खरा मोठा प्रश्न आहे। आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत, वंचित आहेत, संघटित नाही आहेत, अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं आणि जी लोक आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत, त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा, त्यांना प्रश्न विचारायचा। ते लोकप्रतिनिधी विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार, ते लोकप्रतिनिधी खासदार असतील, त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलंय, राहिलंय, संपलंय का अबाधित आहे। आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय, तुमच्या पक्षाची भूमिका काय, तुमच्या नेत्यांची भूमिका काय, हा प्रश्न गावगाड्यातल्या OBC VJNT मधल्या तरुणांना आणि OBC VJNT जनतेला, इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत। कारण यांच्या आमदारकीचा, खासदारकीचा, यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा मार्ग आमच्या वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून, गल्ल्यामधून, मोहल्ल्यामधून जातो। त्या लोकांनी प्रश्न नाही विचारायचे। सगळीच लोक शांत बसलेले आहेत। OBCचा एकही आमदार बोलायला तयार नाही। OBC म्हणून, ज्या OBCचा फेस म्हणून तुम्हाला मंत्रिपदं भेटली, त्यातला एकही मंत्री बोलायला तयार नाही। जे कोणी आंदोलक बोलत आहेत ते चुकीचं बोलत आहेत का बरोबर बोलत आहेत यावर व्यक्त व्हायला तयार नाहीत। महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर बोलायला तयार नाहीत। OBCची 20 महामंडळं या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या 20 महामंडळं डिक्लेअर केली, पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही। बजेट तर पुढची गोष्ट। त्यामुळं मनोज जरांगे यांनी जे मुंबईला निघालेले आहेत, आता ते आरक्षण OBC मधूनच घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही असं बोलत आहेत। मग ते राजकीय आरक्षण आहे, त्यामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय आहे, सरसकट आहे आणि लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतल्याचा त्यांचा दावा आहे। शिंदे समितीला वारंवार मुदतवाढ मिळते आहे। शिंदे समिती कोण? शिंदे समिती एखादा महसुली पुरावा कुणब्याचा सापडला म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं ठरवण्याचा अधिकार शिंदे समितीला दिला आहे का? शिंदे समितीचा संविधानिक अधिकार कोणता? शिंदे समितीला या महाराष्ट्र शासनाने कोणते आदेश दिलेले आहेत? हे प्रश्न या महाराष्ट्रातल्या OBCला कळले पाहिजेत। वाईट वाटतं या गोष्टी बोलत असताना की विस्थापितांच्या बाजूनं बोलणारा एक आवाज ज्यावेळी पवारांचं समर्थन करण्यासाठी उतरतो, नक्की तुम्हाला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे। मोर्चा निघणार आहे, रॅली निघणार आहे, त्या रॅलीमध्ये मी सुद्धा सहभागी होतोय, तुम्ही सुद्धा सहभागी व्हा। त्यांना काय हो, त्यांना हे बघा, त्या कोण क्षीरसागर आमदार आहेत ना, संदीप क्षीरसागर, काय माहिती हो बिचारायला सोशल जस्टिस। अरे कोण, कुठले OBC नेते? अरे OBCचं आरक्षण चाललंय आणि OBCच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही। कुठले OBCचे नेते आणि कुणी ठरवलं यांना OBCचा नेता? काय कळतं यांना सोशल जस्टिस? काय कळतो सांगा ना। विमुक्त या शब्दाचा अर्थ मला संदीप क्षीरसागरांनी सांगायचा। विमुक्त म्हणजे काय? विमुक्त जाती जमाती असं जे म्हटलं जातं, या विमुक्त या शब्दाचा अर्थ त्यांनी मला समजावून सांगायचा। आता मी बोलल्यावर कुठून काढतील डिक्शनरीतून, कुणाला तर विचारतील, पण विमुक्त या शब्दाची मुक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काय प्रोग्राम आहे? आणि कुठले OBCचे नेते रे तुम्ही? काय अधिकार आहे तुम्हाला OBC? मतासाठी OBC नेते तुम्ही? अजिबात नाही। OBCच्या प्रश्नावर बोला। जरांगेला पाठिंबा देऊन OBCचे नेते तुम्ही होता कसे बरं? नागपूरवरून मंडल यात्रा काढून तुम्ही जरांगेला पाठिंबा देता? हा डुप्लिकेटपणा आहे, निव्वळ डुप्लिकेटपणा। त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक असो, प्रत्येकाला OBC बांधव जाब विचारेल। हे बघा, जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे,
मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलो आहे, महादेव जानकरांचा पराभव कुणी केला, खैरेंचा पराभव कुणी केला, पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला, हे आम्ही सांगत आलो आहे ना महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता. आणि आत्तासुद्धा पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत. मुंबईचं ट्रॅफिक जाम करून, मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून, बिघडवून काय मिळणार आहे त्यांना? त्यांना काय कळतं आरक्षणामधलं? मी नेहमी सांगतोय, काय कळतं जरांगेंना आरक्षणामधलं? शासन काय निर्णय देतं, कुठला GR तुमच्या हातात देतं, त्या GRचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगे पाटलांना? मला वाटतंय 4 चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे. कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता. त्या वादाचं मूळ शरदचंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडला आहे. आंदोलन कधीपासून कसं सुरू आहे? हे बघा, आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत, काउंटर आंदोलन देणार नाही आहोत. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ. आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे. येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन, व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे, आम्ही संविधान मानणारे आहोत. मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये 7 ऑगस्टला, त्या दिवशी जरांगेंनी ह्या मंडल आयोग कधी साजरा झाला, कुणी साजरा केला, का साजरा केला गेला, त्याला माहीत आहे का? जे आरक्षण मागायला निघालेत ना ते कुणी लागू केलं? त्या दिवशी हे काय करत होते? त्यामुळं हे आरक्षण मागणं वगैरे हा फारसं आहे. आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे. आणि या डावापासून महाराष्ट्रातल्या अर्ध्या ओबीसी लोकसंख्या असणाऱ्या बांधवांनी जागं झालं पाहिजे. त्यांना आरक्षणाचं पडलं नाही. तुमचं आरक्षण संपवणं, गावगाड्यामधल्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत हे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय. तेव्हा